कोऑपरेटिव्ह सोसायटीचं आपल्याला पहिले साधं सिंपल प्रॉब्लेम जे आहे ट्रेडिंग अकाउंट सॉल्व करायचं आहे. ओके, ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला 66 पेज नंबरवर दिलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. स्टॉक दिलेला आहे ॲज ऑन 1 जुलै 2014 22,500. ओके, त्यानंतर दिलेलं आहे परचेस, सेल्स, सॅलरीज, वेजेस, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, स्टॉक, त्यानंतर ऑक्ट्रॉय आणि ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, एवढे पदं आपल्याला दिलेली आहे. आता याच्याशी रिलेटेड आपल्याला ट्रेडिंग अकाउंट करताना कोणकोणते पदं घ्यायचे आहे. ट्रेडिंगशी रिलेटेड कोणताही एक्सपेन्स असेल तर तो आपण डेबिट साईडला घेणार आहोत. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड कोणताही एक्सपेन्स असेल तर तो डेबिट साईडला घेणार आहोत. फॅक्टरीशी रिलेटेड कोणताही एक्सपेन्स असेल तर डेबिट साईडला घेणार आहोत. आणि परचेसशी रिलेटेड कोणताही एक्सपेन्स असेल तर तो डेबिट साईडला आपण घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त कोणताही एक्सपेन्स असेल तर तो एक्सपेन्स आपण घेणार नाही, कारण तो मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जाईल. ओके, तर आता एक एक पद पाहू आपण. आपल्याला इथं दिलेलं आहे स्टॉक. स्टॉकचे पदं किती दिलेले आहेत, 2. हा दिला स्टॉक एक आणि हा दिला स्टॉक. आता याच्यातलं आपल्याला पाहावं लागते ओपनिंग स्टॉक कोणता आहे, प्रारंभन स्कंद कोणता आहे आणि क्लोजिंग स्टॉक कोणता आहे. ओके, संवरण स्कंद कोणता आहे, असे या दोनपैकी आपल्याला इथं डेट दिलेली आहे. आपल्या इथे इयर दिलेला आहे, इथं दिलेलं आहे 2014, इथे दिलेलं आहे 2015. म्हणजेच काय, तर हा ओपनिंग असेल आणि हा क्लोजिंग असेल. आणि आपण आपले जे बुक आहे ते कधी क्लोज करत आहोत तर 30 जूनला. ओके, 30 जूनला आपण हे अकाउंट क्लोज करत आहोत. त्या दिवसाचा हा क्लोजिंग स्टॉक झाला. ओके, पहिले आपण ओपनिंग स्टॉकपासून सुरुवात करू. तो स्टॉक आपण घेऊ. ओपनिंग स्टॉक तो दिलेला आहे आपल्याला 22,500. त्यानंतरचं दुसरं पद दिलेलं आहे आपल्याला परचेस. आता परचेसमध्ये परचेस रिटर्न दिलेला आहे का ते आपल्याला पहिले बघायचं आहे. दिलेलं आहे परचेस रिटर्न, हे दिलेलं आहे परचेस रिटर्न. परचेस आणि परचेस रिटर्न. परचेस घेऊन घेऊ पहिले आपण. याच्यातून आपल्याला लेस करायचं आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न किती दिलेलं आहे, 700. ओके, ओके. त्यानंतर काय दिलेलं आहे, सेल्स इन्क्लुडिंग सेल्स ऑन क्रेडिट 20,000 आणि इथं दिलेले आहे 1,49,700 रुपये. ओके, आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आपण सेल जेव्हा पाहतो ट्रेडिंग अकाउंटमध्ये सेल्स आपण पूर्ण लिहित असतो, बरोबर आहे. मग तो खरेदी नगदीमध्ये असो की उधारीमध्ये विक्री असो, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही बी आपण घेतो. इथं काय छुपी समाजने दिली, पण काय हे आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेली आहे. म्हणजे याचं आपल्याला काहीही घेणं देणं नाही. ओके, नाहीतर लिहिलं तर आपल्याला काय दाखवावं लागेल, हे 1,49,700 रुपये जे आहे ते 2 पद्धतीनं आपल्याला लिहून दाखवावं लागेल. कशा पद्धतीनं, तर एक कॅश सेल्स आणि एक क्रेडिट सेल्स. ओके, मग तसं लिहून दाखवू आपण, तरीही चालते, काही प्रॉब्लेम नाही. कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स. आता टोटल इकडे बाहेर किती आले पाहिजे, 1,49,700 आले पाहिजे. ओके, याच्यामध्ये क्रेडिट सेल्स किती दिलेली आहे, 20,000 दिलेली आहे. ओके, म्हणजेच बाकीचे किती राहील, तर 1,29,700 ही कॅश सेल्स आहे. या दोन्हीची जी टोटल आहे ती 1,49,700 अशा पद्धतीने लिहून दाखवायचं आहे. त्यानंतर आपल्याला दिलं सॅलरी. हां, याच्यातून सेल्स रिटर्न मायनस आहे, सॉरी. हां, 1,49,700 याच्यातून लेस करायचं आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न किती दिलेली आहे, 500 रुपये. ओके, कितीला राहतात, 1,49,200, बरोबर आहे. त्यानंतरचं पद दिलेलं आहे आपल्याला सॅलरी अँड वेजेस. कोणत्या साईडला लिहायचं सॅलरी अँड वेजेस, प्रॉफिट अँड लॉसमध्ये. कारण इथं आपल्याला सॅलरी शब्द दिलेला आहे, म्हणजे कशाशी रिलेटेड आहे, ऑफिसशी रिलेटेड आहे. आणि ऑफिसशी रिलेटेड एक्सपेन्स आपण कुठे घेत असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. ओके, त्यानंतर इथं दिलेलं आहे वेजेस. येईल का, वेजेस येईल, कारण मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड पद आहे म्हणून. वेजेस किती दिलेलं आहे, 800. त्यानंतर परचेस रिटर्न झालं आपलं, सेल्स रिटर्न झालं. ऑक्ट्रॉय येईल. ओके, किती आहे ऑक्ट्रॉय. त्यानंतर एक लास्ट पद दिलेलं आपल्याला ट्रान्सपोर्टेशन चार्जेस.
ट्रान्सपोर्टेशन चार्जेस कुठे लिहित असतो आपण? ट्रान्सपोर्टेशन चार्जेस कुठे लिहित असतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. परंतु आपल्याला याच्यामध्ये सांगितलं इन्क्लुडिंग ₹250 फॉर परचेस ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. म्हणजे परचेस रिलेटेड किती आहे याच्यामध्ये? या 1000 मध्ये ₹250 परचेस रिलेटेड आहे, ते आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहे. ओके. ऑन परचेस झाले सर्व पद. त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडची टोटल करायची आहे. सेम एक पद आपलं राहिलेलं आहे. कोणतं राहिलेलं आहे आता? एक शेवटचं पद राहिलेलं आहे आपलं क्लोजिंग स्टॉक, जे की 30 जून 2015 आहे. $51,000. टोटल किती येते? 2,02,000. आता याच्यातून याची टोटल मायनस करा, तो राहील तुमचा ग्रॉस प्रॉफिट. हा प्रॉफिट आपल्याला फॉरवर्ड कुठे करायचा असते? आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. किती आलेला आहे? 1,05,650. ओके. सांगा काही प्रॉब्लेम आहे? ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपला ऑलरेडी मागच्या सेमिस्टरमध्ये झालेला आहे. त्याच पद्धतीचं ट्रेडिंग अकाउंट असते, यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. कोणत्याहीचं ट्रेडिंग अकाउंट असलं तर ट्रेडिंग अकाउंट हे सेमच राहते, त्यामध्ये कोणताच असा बदल राहत नाही. जे पद राहतात डेबिटला क्रेडिटला असे सेम आहेत. ओके.